आपण सध्या मुलुंडला आहोत आणि मुलुंडला एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। मेट्रोचा एक स्लॅब पडून त्या ठिकाणी काही जण जखमी झालेली आहे, तर काही जण दगावली गेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आपण पाहताय, हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी काही वेळापूर्वीच ही घटना घडली। 12:15 वाजता ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे। जर आपण वरती बघितलात तर वरती हे मेट्रोचं काम गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे आणि त्याच मेट्रोच्या या पिलरवर एक स्लॅब होता, जो स्लॅब अचानक खाली कोसळला आणि त्यावेळी या रस्त्यावरून रहदारी सुरू होती, कारण की हा LBS रोड आहे, पूर्व मुंबईतला अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे। इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या असतात आणि दुपारच्या वेळेस अचानक हा स्लॅब जो आहे तो या खालून जाणाऱ्या रिक्षावर आणि एका प्रायव्हेट व्हेकलवर, एका चारचाकी गाडीवर पडला आणि त्यानंतर या ठिकाणी प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण की हा जो स्लॅब आहे तो पडल्यामुळे जी रिक्षा आहे ती रिक्षा अक्षरशः भुईसपाट या ठिकाणी झाली। त्याचबरोबर त्या बाजूला जी चारचाकी होती त्या चारचाकीमध्ये देखील बसलेल्या वाहन चालकाला यामध्ये लागलेला आहे, तो जखमी आहे असं सांगितलं जातं आहे। आता जर आपण पाहिलं तर पोलीस आणि फायर ब्रिगेडकडून ही या संपूर्ण जागेवर इथे तपासणी केली जाते आहे। त्याचबरोबर इथे जो स्लॅब पडला होता तो देखील बाजूला करण्यात आलेला आहे, जी रिक्षा आणि जी गाडी होती ती देखील बाजूला करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे जखमी आहेत त्या सगळ्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे, त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र शक्यता सांगितली जाते यामध्ये काही जण दगावलेले आहेत आणि आता पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी पोलीस इथे खबरदारी घेत आहेत। मात्र वरती जर आपण पाहिलं तर जो स्लॅब खाली पडला त्याच्या बाजूचे स्लॅब देखील आता निखळून खाली पडण्याची शक्यता आहे। त्याच्या बाजूला असलेला स्लॅब देखील हा थोडासा बाहेर कललेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा इथे दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे आता मेट्रो प्रशासन म्हणजे MMRDA ही मेट्रो बांधते आहे। आता MMRDA या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी या मेट्रोचं बांधकाम केलं त्याच्यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर पोलीस यामध्ये गुन्हा दाखल करणार का आणि अपघाती मृत्यूच्या ऐवजी या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल करणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण की मेट्रोचं काम हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यामध्ये हे काम अपूर्ण असताना इथे सेफ्टीच्या उपाययोजना, सुरक्षेच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, तर देखील त्या का केल्या गेल्या नाहीत हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणूनच आता पोलीस गुन्हा दाखल करतात का आणि मेट्रो प्रशासन MMRDA देखील या बांधकामावर, या इथल्या कॉन्ट्रॅक्टरवर, कंत्राटदारावर काय कारवाई करतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।